क्वेश्चन्स आहेत काही? आज बोरिवलीच्या मागच्या जंगलचा आत्ताच पेपर होता, आगीच्या तिथलं ते सगळं जंगल आहे. नंतर एक बालभारतीचंही चालू आहे, ते पण परवा मी आले होते किती छान छान बोरणी सगळे पक्षी वगैरे होते. हे सगळं आपण नांदेड सिटी आमचं काय, नांदेड सिटीला ती वांद्रा बिचार ती कुठे जाते, त्यांच्या घरात तुम्ही घुसलाय. एक्झॅक्टली. आता मी म्हटलं असं की तुमचा प्रश्नाचं उत्तर कशात आहे माहितीये का? इट इज अबाउट बॅलन्सिंग अँड इट इज अबाउट को एक्झिस्टन्स. तुम्ही पाण्याची गरज प्रत्येकाला आहे, बरोबर आहे, पण प्रायोरिटी कशाला द्यावी लागते तर पिण्याच्या पाण्याला, बरोबर आहे. पाणी तेवढंच आहे, तसंच जमीन तेवढीच आहे तुमच्याकडे. म्हणजे मी समर्थन कुठल्याच गोष्टीचं करत नाही. तुम्ही म्हणता तर मी स्वतः पुण्यामध्ये जेव्हा शिकायला आलो एक 86-87 साली, तेव्हा मी कोथरूडमध्ये राहायचो. तेव्हा कोथरूडमध्ये आयडियल कॉलनीमध्ये रेग्युलर माकडं असायचे. याचं कारण तिथपासून वडाचे झाडं पार मुळशीपर्यंत जायचे. तुम्ही त्या झाडांवरनं ते जंगलात यायचे, शहरात यायचे, संध्याकाळी परत जायचे. तर आपण ते झाडच कापून टाकले, त्यांचा गेटवेच बंद करून टाकला आपण जंगलाकडे. ते काय आपल्याकडे ओला किंवा उबेर करून येऊ शकत नाहीत, त्यांना झाडांवरच येता यायचं. सो वी आर डिस्टर्बिंग. आणि इथेच तुमचा आणि एव्हरी इंडिव्हिज्युअल पर्सनचा रोल महत्वाचा आहे की सरकार म्हणून जी कुठली सिस्टीम आहे किंवा त्या सिस्टीमला या प्रत्येक गोष्टीची जाणीव करून देणं आणि त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं. बदल घडू शकतो का? तर घडू शकतो. विथ ड्यू रिस्पेक्ट मी सांगतो, आणि तो बदल या असल्या प्रोग्राम बंधन कल्चर बंदच घडू शकतो. कदाचित एका रात्रीत घडणार नाही, पण जर आपण चुप्पच बसलो आणि कोणीच काय बोललो नाही तर कल्याणनगरच्या सारख्या ऍक्सिडेंटला वाचा फुटली, त्याच्यावर ऍक्शन झाली. कशामुळे झाली? सगळ्यांनी रान उठवलं म्हणून ते झालं. सेम वे या विषयावर कोणी काही बोलतच नाही. अनलेस अँड अंटिल एव्हरीबडी स्टार्ट स्पीकिंग ऑन दॅट आस्पेक्ट अँड एव्हरीबडी स्टार्ट रेजिंग हिज व्हॉइस और हर व्हॉइस, इट इज नॉट गोइंग टू चेंज. आणि उपाय आपल्यालाच करायचे. कधी कधी वाटतं आता या शेजारी शेजारचं असल्यामुळे मला नेहमी मनात येतं की इतकं ते पुन्हा वाढतंय, टॉवर्स नुसते इतके वाढत आहेत, कॉर्पोरेशन काहीतरी आता कुठेतरी आहे ना, सगळं मान्य आहे. पण त्याच्यासाठी कोणी जोपर्यंत कंबाईनली आवाज उठवला जाणार नाही, तुम्ही म्हणता ते 100% बरोबर आहे, कुठेतरी बॅलन्सिंगची गरज आहेच. पण त्याला पर्याय म्हणून उत्तर आपोआप तयार नाही होणार आहे. कोणीतरी त्याच्यावर शाऊट केल्याशिवाय आणि कोणीतरी ओरडल्याशिवाय कुठली सिस्टीम आपोआप हलत नाही. ही फॅक्ट आहे. तुम्हाला काय वाटतं ताडोबामध्ये जे काय सक्सेसफुल झालंय हे काय एका रात्रीत नाही घडलं. ताडोबामध्ये गेट ओपन करायला तिथल्या विलेजर्सचा केवढा अपोज होता. फॉरेस्ट डिपार्टमेंटनी आणि डिटर्मिनेशननी काम केल्यानंतर आज ताडोबामध्ये वाघ वाढतात. आता सगळ्या जगात वाघ कमी होत असताना ताडोबात वाढले, हे सक्सेस आहेच ना. तर जर ताडोबात वाघ वाढू शकतात तर पुण्यामध्ये माकडं किंवा बटरफ्लाय का नाही वाढू शकतात. योग्य पावलं उचलण्याची गरज आहे. दोघंही एकत्र राहू शकतात का? ताडोबाच्या बफरमध्ये मी नेहमी सांगतो, अनुजी सांगतो, 2 लाख लोक राहतात बफरमध्ये आणि 200 खेडी आहेत आणि 250 वाघ पण राहतात. आत्ताच्या याचे तुम्ही फोटो बघितले, कसं परिणाम होता. जर वाघ आणि माणसे एकत्र राहू शकतात तर माकडं आणि हरणं तर काहीच धोका नाहीये. पण त्यांना त्याप्रमाणे आपण जागा दिली तर ते घडणार आहे. आणि जागा ते स्वतःने तयार करू शकणार, आपल्याला करावं लागणार. दॅट इज व्हॉट को एक्झिस्टन्स इज. साधारण आत्ता 28 मे 1 जूनला संध्याकाळी पाण्यातच ठेवलं. त्यानंतर 2 दिवस तिथेच होतं ते. हा यस. हो, वृद्धापकाळाने उपास मिळतो. त्यांना भक्ष्य म्हणून देऊन सोडायचं तिथे. ते अॅनिमल क्रुएलिटी वाले तयार नाही होणार, ते ऑब्जेक्शन येते. आणि आपण निसर्ग चक्रात ढवळाढवळ नाही करू शकत. आय ॲग्री. देअर आर कधी ना कधी काही ना. आता झू मध्ये तसं त्यांना करावंच लागतं ना. झू मधल्या वाघांना तुम्ही मटण किंवा चिकन खायला देताच ना. पण मी म्हणलं असं की ह्याला आपल्याला म्हणजे देअर आर सो मेनी थिंग्स त्याच्या कायद्याचे आणि या गोष्टींची त्याला बंधन आहेत, त्याच्यात राहून ते करायला पाहिजे. आणि शेवटी गंमत सांगतो, नेचरला पण वाघाचं एक आयुष्य आहे ना. 15-16 वर्ष झाल्यावर तो म्हातारा होऊन मरणारा ही फॅक्ट आहे आपल्याला. म्हणजे त्याच्यात आपण काही तो म्हातारा व्हायच्या आधी मरू नये याची सोय तुम्ही करू शकता. म्हातारा होऊन मरू नये म्हणजे नेचरमध्ये इंटरव्हेन्शन केल्यासारखं होईल. दॅट इज रॉंग. सवाल तो नाही आहे. त्याच्याऐवजी तो जोपर्यंत म्हातारा होत नाहीये
तोपर्यंत त्याला भक्षासाठी बाहेर जाऊ नये अशा टाईपचं केलं तरी मी म्हणेन पुष्कळ चांगलं केलं आपण. नाही, वृद्धापकाळाने कुठलंही जनावर जे आहे ते उपासमारीच म्हणणार. फक्त हरणामध्ये आणि वाघामध्ये फरक काय आहे, हरिण जरी गवतात बसून मेलं तरी मरेपर्यंत खाऊ शकतं. वाघ तसं नाही करू शकत ना, वाघाला शिकार केल्याशिवाय करता येणार नाही ते. त्यामुळे वाघाचा मृत्यू हा जास्त उपासमारीने होतो नॅचरल डेथ मध्ये, त्याला नॅचरल डेथच म्हटलं जातं. नाही, खूप अंतर आहे. म्हणजे आहे फॉरेस्ट मध्य भारतातच येतात हे सगळे. कधी काळी हे सगळे कॉरिडॉरनी जोडलेले पण होते. आता अनुज कॅन स्पीक मोर ऑन दिस. बेसिकली मुळात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तालुका आणि मध्य प्रदेशमध्ये बांधवगड आहे. सो जसं दादाने सांगितलं की पूर्वी कॉरिडॉर्स होते, ते कॉरिडॉर्स ऑब्व्हियसली वेगवेगळ्या कारणांमुळे मोडले गेले. आता अगदी काही शिल्लक जे कॉरिडॉर्स आहेत तर तिकडे जे रेव्हेन्यू लँड, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लँड आहेत ते कनेक्ट करण्यासाठी आपण कॉन्झर्वेशन रिझर्व्ह केलेले आहेत. तो महाराष्ट्रात आता 27 कॉन्झर्वेशन रिझर्व्ह आहेत की ज्यांनी असे तुटलेले कॉरिडॉर्स आपण कनेक्ट करतो. पण आता मध्य प्रदेश मधलं बांधवगड आणि ताळोबा हे कनेक्ट करणं खूप अवघड आहे. पण एवढं असून देखील एक मला असं वाटतं महिन्यापूर्वी एक ताळोबातला टायगर हा ओरिसात मिळाला, जो 2000 किलोमीटरचा प्रवास आहे. तो विदाउट कॉरिडॉर्स तो कसा गेला, काय गेला ते फार इंटरेस्टिंग. पण कॉरिडॉर सगळे तुटलेले तेवढं नाही. तर आता तुम्ही सांगितलं की ताडोबाच्या बफरमध्ये लाखो लोक राहतात आणि वापर आहे, तर मग कोएक्झिस्टन्स पॉसिबल आहे. दिस इज कोएक्झिस्टन्स. नरभक्षक असं काही नसतं. अनुज, यू शुड स्पीक ऑन दिस. दोन गोष्टी आहे. नरभक्षक वाघाची व्याख्या जी आहे ना ऑफिशियली ती खूप वेगळी आहे. माणूस मारला म्हणजे नरभक्षक झाला हे चुकीचं आहे. हा, सो भीतीपोटी माणूस मारला जातो पण ते काही त्याचं खाद्य नाही. वाघाच्या मेनू कार्ड मध्ये तो माणूस हा प्राणीच नाहीये. पण एखादा टायगर म्हातारा झाला, त्याला जखमी झाला, त्याला दात, माझ्याकडे दाखवतो मुद्दा, कनाईन्स पडले, माझं कारण वेगळं पडल्याचं ऑब्व्हियसली, पण त्याचा दात पडला आणि त्याच्या चेस करण्याची पॉवर कमी झाली, तर ऑब्व्हियसली सगळ्यात सोपं प्रे काय आहे मारणं, तर ते ऑब्व्हियसली पहिल्यांदा कॅटल लिफ्टर्स म्हणजे जनावर डोमेस्टिक गाई बैल. आणि त्याहून सोपं काय आहे तर माणूस. सो काही काही ठिकाणी माणूस मारण्याच्या घटना होतात, त्याच्यावर फॉरेस्ट डिपार्टमेंट शिक्का मारतं की हा टायगर आहे, हा जंगलामध्ये राहायला काही त्याचा काही फारसा उपयोग नाही आहे कारण तो माणसांवरती जगतोय. अशा टायगरना आपल्याकडे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आहे, त्याच्यामध्ये शेड्यूल्स आहेत, शेड्यूल 1, शेड्यूल 2, शेड्यूल 3, शेड्यूल 4. तर त्यातला जो शेड्यूल 1 मधला प्राणी आहे त्याला हायएस्ट प्रोटेक्शन आहे, तो काही कारणांसाठी शेड्यूल 5 मध्ये आणला जातो. त्याला एक वेगळी परमिशन असते की जो राज्याचा चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन देतो आणि त्याच्या परमिशनने बेसिकली तो टायगर मारण्याची परमिशन देतात. सो टायगरने एकदा माणूस मारला पण काय इन्सिडेंट आहे. सो मॅक्सिमम जे टायगरने आता माणसं मारलेली आहेत, तर अनफॉर्च्युनेटली बऱ्याच वेळा असं घडलंय की टायगरच्या एरिया, प्रोटेक्टेड एरियाज मध्ये माणसं घुसलेली आहेत. मग कधीतरी आतमध्ये तेंडूपत्ता गोळा करायला गेलेले आहेत लोक, कधीतरी मोवा गोळा करायला गेलेले आहेत, तर त्यांना काही एरियाज मध्ये अलाउड असतं पण तरी लोक आतल्या भागात जातात आणि मग नाईलाजाने टायगर हल्ला करतो आणि मरतो. सो याच्यावर यू कॅनॉट स्टँड दॅट टायगर ॲज अ मॅनिटर. पण मॅनिटर्स कधी तुम्ही म्हणलं तसं की या वेगवेगळ्या कारणांमुळे म्हातारा झालाय की त्याला शिकारीच्या मागे धावणं, शिकार करणं खूप अवघड जात आहे, त्यावेळेला फक्त तो माणसाला. आणि दोन वेगळ्या गोष्टी. आणि दुसरं लॉजिक इंजिनिअरिंगचं मी जे वापरून बघितलेलं आहे की बेसिकली कोएक्झिस्टन्स म्हणजे काय, तर कोएक्झिस्टन्स म्हणजे एकमेकांच्या नियम समजावून घेऊन जगणे. आता रिसेंटली ताडोबामध्ये मागच्या महिन्यामध्ये गेट किपर आहे ना आगरझरी देवाडा, त्या गेट किपरच्या बायकोलाच मारलं. आता ती जुनोना विलेज मध्ये राहत होती. आता ते विलेज जिथे त्याच्या आजूबाजूला टायगर आहे, ऑब्व्हियसली बफरमध्ये ते विलेज आहे जसं मी सांगितलं. पण जेव्हा मला एक सांगा, कोरोना होता, ओके, कोरोनामध्ये विदाऊट मास्क फिरवतो का आपण रस्त्यावर? नाही ना. म्हणजे कोरोनापासून कोएक्झिस्टन्स पाहिजे असेल तर आपल्याला मास्क घालून फिरणं भाग होतं, राईट. सो जर तुमच्या आजूबाजूला कोरोना नाही आहे पण वाघ फिरतोय, तर वाघाचे नियम समजावून घेऊन आपण जगणं आवश्यक आहे. पहाटेच्या टाइमला किंवा संध्याकाळच्या टाइमला किंवा रात्री उशिरा जेव्हा वाघाची मुवमेंट असते तेव्हा तुम्ही आतापर्यंत एकाही ताडोबातल्या वाघांनी विलेजमध्ये शिरून मारलं नाही कोणाला. विलेजर जंगलात गेले आणि चुकीच्या वेळेस गेले, चुकीच्या कारणांसाठी गेले, त्यावेळेस वाघाला वाटलं की हे आपलं भक्ष्य असू शकतं म्हणून त्यांनी मारलेल्या घटना जास्त आहेत.
आणि एकदा का त्याला हे कळलं की अरे असे इथे माणसं येतात, त्याच्या दृष्टीने बक्षीस देणार, त्याच्या दृष्टीने माणूस किंवा हरिण असा फरक नाही आहे, पण हे येतात आणि हे आपल्याला इझिली मारता येतात, तर मग ऑब्विसली ही विल गो फॉर दॅट. पण त्याच्याऐवजी कोएक्झिस्टन्सचा अर्थ काय आहे, तर रस्त्यावर आपण 2 व्हीलर 4 व्हीलर PMT 6 सीटर 3 सीटर सायकलवाले, आपण पेडेस्ट्रियन, आपण एकत्र रस्त्यावर असतो. इट इज अ कोएक्झिस्टन्स. आपण सगळे उद्या 2 व्हीलर फुटपाथवरून चालायला लागले ना आपण रस्त्यावरून चालायला लागलो तर ऍक्सिडेंट होणारच आहे, जे होतातच नाही असं नाही आपल्या इथे. पण आउटकम इज बिकॉज वी डोंट फॉलो रूल ऑफ कोएक्झिस्टन्स. सेम इज इन फॉरेस्ट, की तुम्हाला एकदा वाघ आहे कळलं, तर आता जसं तो 2 व्हीलरवाला आहे, त्याला जर आम्ही सांगतोय तिथे वाघ येतोय, तर तुझे वाघ येऊन काय करतो, वाघ बघायला गेला तो वाघ तुझ्या अंगात धावून येणारच आहे. त्याच्याऐवजी तू जर आधीच थांबला असता तर चुपचाप वाघीण निघून गेली असती. दिस इज सी कोएक्झिस्टन्सचा अर्थ समजावून घेऊन राहिलं, मग आता विचार करा की 2 लाख लोक आहेत आणि 250 वाघ आहेत, तरी सुद्धा वर्षाला 20 लोकांच्या वर मारल्या जात नाहीयेत. 20 ते 30 माणसं मरतात ताडोबाच्या आजूबाजूला, पण दॅट इज नथिंग प्रॅक्टिकली. जर तुम्ही बघितलं तेवढे ते एका दिवसात पुण्यात रस्त्यावर मरतात. सो कोएक्झिस्टन्स दे आर ऑलरेडी अडॉप्टेड, वी आर नॉट. वाईल्ड प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये समजा असं जर वाघाचा इन्सिडेंट झाला, माणूस गेला, तशा वाघाला मारण्याच्या ऐवजी त्याला घेऊन असं काय आहे? असं असतं, पहिल्यांदा जी ऑर्डर निघते PCCB ऑर्डर काढतो, त्याच्यात सुरुवातीला असंच दिलं असतं की त्याला एलिमिनेट करणं, पहिल्यांदा ट्रँक्युलाइज करणं आणि लास्ट पर्याय ट्रँक्युलाइज करणं शक्यच नसलं तर मारा. सो पहिली प्रायोरिटी की त्याला तिथे उचलून पहिल्यांदा आयदर झू मध्ये किंवा रेस्क्यू सेंटर मध्ये किंवा TTC ट्रीटमेंट सेंटर असतं तिथे तो ट्रॉमा सेंटर असतं त्यांचं. तो पहिली प्रायोरिटी यालाच असते. पण काही वेळेला काही गोष्टी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या हातात नसतात, त्याच्यामुळे लास्ट पर्याय म्हणून फक्त मारण्याची ऑर्डर मिळते. सो थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण संजय गावाचे आभार मानू. कुठलंच काम छोटं मोठं असं नसतं. मगाशी तो म्हणत होता की मी छोटं काम करतो असं नाहीये. कारण तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो की जंगलामध्ये फूट पेट्रोलिंग करायचं असतं आणि फूट पेट्रोलिंग करायला ऑब्व्हियसली तुमच्या पायामध्ये चांगले शूज लागतात. फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे अनफॉर्च्युनेटली एवढेही फंड नसतात की काही काही बेसिक गोष्टी प्रोव्हाइड करू शकते. मग त्यावेळेला मात्र संजय दादासारखा माणूस वेगवेगळ्या जंगलांमध्ये स्वतःच्या CSR मधनं त्यांना गमबूट्स कधीतरी देत असतो. कधीतरी रेनी सीझन मध्ये पेट्रोलिंग तर टुरिझम बंद असतं, पण फॉरेस्ट डिपार्टमेंटचं पेट्रोलिंग हे खूप महत्वाचं असतं. कारण जर का पुढच्याच लांब ठेवायचं असलं तर पेट्रोलिंग खूप महत्वाचं आहे. तर पेट्रोलिंग करण्यासाठी आत जाण्यासाठी बेसिकली काहीतरी अंगावर रेनकोट्स पाहिजेत, थंडीच्या काळामध्ये विंडजेटर्स पाहिजेत, मेडिकल कॅम्प्स घेतले पाहिजेत, मॉस्किटो रिपेलंट्स पाहिजेत. तर हे सगळे जे ऍक्च्युअली ग्रासरूटला कामं करणारी लोक आहेत त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि तो सगळा सपोर्ट संजय राव देत असतो. तर एकदा त्याच्यासाठी काय होतं, मी पुन्हा एकदा जितक्याला जे प्रोग्राम्स करतो तितक्याला ऑब्व्हियसली मी मंजुश्री काकूचं नाव इथे घेतोच, कारण तिच्यामुळे आज आपल्याला बेसिकली इतक्या स्पेस मिळाली. आणि सगळ्यात महत्वाचं की इथे फक्त आणि फक्त वाईल्ड लाईफ रिलेटेड ऍक्टिव्हिटीजलाच परमिशन असते. इथे बाकीही कुठल्याही प्रोग्रामला परमिशन दिली जात नाही. सो थँक्यू सो मच. मी पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतो की उद्या 5 ते 9 या वेळेमध्ये शुभारंभ लॉन्स DP रोडला आपण एक इंटरेस्टिंग फेस्टिवल घेतलाय. त्याच्यात मल्टिपल ऍक्टिव्हिटीज आहेत आणि 5 वाजता त्याचं इनॉग्रेशन आहे.